मुख्यमंत्री असं केलेलं आहे, ह्या शब्दगंधच्या सर्वांसाठी, सर्व सदस्यांसाठी मला म्हणावं असं वाटतं, म्हण शुद्ध तुझी गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची परवार कुणाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, काटकुट वाटमधी भेटती त्याला, रगत निघल पर तरी बी हसल शाबसता याची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची परवार कुणाची. असे परिसंवाद होणं खूप गरजेचं आहे. चर्चा सत्र होणं गरजेचं आहे. यातून आपल्याला एक माहिती आणि आपलं ब्रेन वॉशिंग होत असतं. खरं तर आजचा विषय हा खूप चांगला आहे. बदलते ग्रामीण जीवन आणि ग्रामसंस्कृती. आमच्या दोन्ही मित्रांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे. सुधीरजी आणि नगरकर सर, खरं आहे त्यांचं म्हणणं. कारण आजची परिस्थिती, खरं तर पूर्वी असं म्हणायचं खेड्याकडे चला. कोरोनाचा काळ आठवा ना तुम्ही. त्या कोरोनाच्या काळामध्ये शहरातील सर्वजण चांगली हवा खाण्यासाठी, निसर्गाची हवा खाण्यासाठी खेड्याकडे गेले होते. आज खरं तर बदलते ग्रामीण जीवन हे जे आहे ना, ते भारतीय समाज व्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे आणि आपण समजून घेतलं पाहिजे. कारण जी बदलती ग्रामीण व्यवस्था या ठिकाणी तयार झालेली आहे, ती कोणत्या कोणत्या कारणामुळे झालेली आहे हे आपण उमजून घेऊया. खरं तर खूप सांगितलं त्यांनी. मला तर ती इर्जिक पद्धत खूप आठवायची. माझ्या आजोबांनी मला बोलून घेतलं आणि त्यावेळेस शेतामध्ये 10-15 नांगर घेऊन, बैल घेऊन शेतकरी आले होते. मी त्यांना विचारलं, अहो शेताची नांगरणी करायची आहे ना, आपल्याकडे आहे 2 बैल. नाही म्हटले. तू बघ आता या ठिकाणी दिवसभरात त्या सर्वांनी गाणे म्हणून इर्जिक पद्धतीने, इर्जिक पद्धत म्हणजे काय, एक सामाजिकरण, सर्व एकत्र येणं आणि एकत्र येऊन काम करणं आणि एकत्र येऊन काम करून आनंद घेणं, एकमेकाला मदत करणं, ही ग्रामीण व्यवस्था त्या काळी होती. आज बघा, आज या ठिकाणी बैलही दिसत नाही. नांगर आहे, परंतु तो यांत्रिकीकरण ट्रॅक्टरला जोडलेला आहे. मग आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे का अर्थव्यवस्थेमध्ये बदल होत गेलेला आहे. तो कशा पद्धतीनं? खरं तर ही जी अर्थव्यवस्था आहे ना, पूर्णपणे माझं मत आहे शेतीवर अवलंबून होती. शेतीशिवाय पर्याय नाही. मी एकदा कार्यशाळा घेताना, नाव नाही सांगत, त्या ठिकाणी कुठून आपल्याला जे धान्य येतं ते कुठून येतं काय नाही म्हटले, व्यापाऱ्याकडून येतं. अरे व्यापाऱ्याकडे ते कोणाक मार्फत जातं? दलाला मार्फत येतं. या ठिकाणी शेतकरी पिकवतो तेव्हा आपण आज जगतोय. खरं तर मी सर्वांना विनंती करणार आहे का शेतकऱ्यांच्या आत्महत्या या थांबतील या आपल्या सर्वांमुळं. आपण बाजारात गेल्यानंतर, भाजी बाजारात गेल्यानंतर 10 रुपयाची मेथी 5 रुपयाला मागतो. 20 रुपयाचं या ठिकाणी जर काही असेल तर आपण निम्मा भाव करतो 10 रुपये. शेतकऱ्याकडे लक्ष द्या. म्हणून ही अर्थव्यवस्था त्यावेळेस ती शेतीवर जरी अवलंबून असली, पण शेती व्यतिरिक्त ग्रामीण जीवनामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांनी पर्याय शोधले. मग लघुउद्योग असेल, यामध्ये तुम्ही कुटीरोद्योग असेल, शेळीपालन व्यवस्था असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी यांत्रिकीकरणाचा लाभ घेऊन बघा बदल झाला आहे. ग्रामीण व्यवस्थेमध्ये बदल करून घेतलाय शेतकऱ्यांनी सुद्धा. कारण नांगराच्या जागी ट्रॅक्टर आला. परंतु एक लक्षात घ्या, मगाशी सांगितलं लग्न हे
त्या सामाजिक व्यवस्थेमधील सर्वांचे मिळून येत आहे, सर्वजण एकत्र येत आहेत. मी माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न या ठिकाणी ज्यावेळी मी चौथीत होतो, परंतु सगळे त्या ठिकाणी धावून आले, नव्हते आचारी, गावातलेच आले, लापशी गावातलेच आले आणि मस्तपैकी त्यांनी स्वयंपाक केला. मित्रांनो, आज नाहीये. आपण खेड्याकडे जरी पाहिलं तर भाऊबंदकीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. माझ्या भावाने मोठ्या पद्धतीनं लग्न केलंय ना, मग मी पण त्याच पद्धतीनं करून दाखवेल. आणि ही व्यवस्था ही कशामुळं आली? शहरीकरणामुळं. आणि हे करत असताना सहकार्याची जी भावना आहे ना, ती कमी होती. म्हणजे मला वाईट वाटतंय, कारण मी म्हणत असतो की आपल्याला हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. माणसासारखं वागलं गेलं पाहिजे. आणि हे माणसासारखं वागणं त्या काळी खूप होतं. आजच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाला, ग्रामीण जीवनामध्ये बदल झाला, संस्कृतीत बदल घडले गेले, परंतु शिक्षणाची सुविधा बघा. प्राथमिक शाळा तर त्यावेळेस होत्याच, पण आता खेड्यापाड्यामध्ये सुद्धा इंग्लिश मीडियम स्कूल सुरू झाले. आणि आपल्या मुलाला इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घालावं असं प्रत्येकाची इच्छा वाटते. ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये बदल होत गेला. खेड्यातला तरुण शहराकडे धावायला लागला. पूर्वी असं होतं, खेड्याकडे चला, पण म्हणजे स्वतंत्र हा दृष्टिकोन आपण समजून घेतला पाहिजे का खेड्याकडे चला हा संदेश देणाऱ्या या भारतामध्ये काही खेडी आहे ना, ती स्वतः शहराच्या दिशेने धावायला लागली हो. शहराचं अनुकरण करण्याचं काम त्यांनी सुरू केलंय. म्हणून आपल्याला एक समजून घ्यायला पाहिजे की ही ग्रामीण संस्कृती आणि जीवनशैलीमध्ये झालेले जे बदल आहे ना, हे बदल सकारात्मक आणि आव्हानात्मक अशा दोन्ही स्तरावर आहे. बघा, आव्हान येते. सकारात्मक तर आपण लक्ष दिलंच पाहिजे, पॉझिटिव्हनेस तर आपल्यामध्ये असलाच पाहिजे, परंतु सकारात्मक असताना सुद्धा आव्हानात्मक दृष्टीने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. मगाशी बोलताना मी सांगितलं का नांगराची जागा ही ट्रॅक्टरनं घेतली, मळणी यंत्राने घेतली. खेड्यापाड्यामध्ये सगळे यंत्र या ठिकाणी आले, त्यामुळं कष्टाचं काम कमी झालं ना. जो तो खेड्यातली व्यक्ती एखाद्या ठिकाणी काम जास्त जर मिळेल, शहरामध्ये आपल्याला जास्त रक्कम पैसे मिळत असतील, रोजंदार मिळत असेल, तो खेड्यातून शहराकडे पळायला लागला. मग असं करत असताना त्या खेड्यातल्या शेतकऱ्याने सुद्धा नवीन मार्ग या ठिकाणी शोधले. सध्याची परिस्थिती पाहून कोणत्या गोष्टीला, कोणत्या वस्तूला या ठिकाणी बाजारभाव चांगले आहेत ना, त्या पद्धतीनं त्यांनी उत्पादन घ्यायला सुरुवात केली. मग द्राक्षाचं उत्पादन असो, या ठिकाणी ऊस असो किंवा फुलांची शेती असो, कारण यातून त्याने मार्ग या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला. मग अशी बोलताना सांगितलं दुग्ध व्यवसाय. आज तर खेड्यामध्ये दुग्ध व्यवसाय, 4-5 गायी पाळणं, शेतामध्ये त्यांना घास, मका, त्यांना जे खाद्य लागतं ते पुरवणं आणि आपल्यापर्यंत दूध येण्यासाठी त्या ठिकाणी डेअरीला दूध घालणं, त्यातून पैसा कमवणं, म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं काम शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं ग्रामीण व्यवस्थेमध्ये केलेलं आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की यामुळे विभक्त कुटुंब पद्धती, मला सांगा एकत्र कुटुंब पद्धती, माझं स्वतःचं लग्न झालं तेव्हा 5 भाऊ एकत्र, सलोखच्या सलग गणवऱ्याला. आजची परिस्थिती, काही जण खेड्याकडून शहराकडे गेले, काही जणांनी आपली स्वतःची या ठिकाणी मतपरिवर्तन केलं, वेगळे झाले. मग शहराप्रमाणेच ग्रामीण व्यवस्थेमध्ये सुद्धा
एकत्र कुटुंब पद्धती जी होती ना ती लयात जायला लागली हो. हे आपल्याला एक म्हणजे जुन्या पिढीचा धाक राहिला नाही, संस्कृती राहिली नाही. संस्कार तर फार महत्वाचे. सुखाचा गुणाकार करणे आणि दुःखाचा भागाकार करणे म्हणजे तर संस्कार आहे. सुख, समाधान, समृद्धी, आनंद घेणं हे तर खरं काम आहे. आणि हे घेत असताना दुःख, क्रोध, लोभ, मत्सर एकमेकाचा याचा भागाकार केला पाहिजे, तर आपण आनंद या ठिकाणी मिळवू शकतो. या ठिकाणी संस्कार आपण मिळवू शकतो. हे संस्कार कमी व्हायला लागले. त्या लंकेश सरांनी मग अशी सांगितलं का त्या ठिकाणी व्यसनाधीन, कारण लोकांना, तरुणांना हाताला काम नाही, मार्ग शोधत गेले आणि व्यसनाधीन होत गेले. उत्सव आणि सण किती मस्तपैकी साजरे व्हायचे. पोळ्याचा सण, ज्या वेळेस मी खेड्यात जायचो, तांबोळा, मोठं या ठिकाणी इंदोरीला, रुंबोडीला फार मोठी या ठिकाणी लांबच्या लांब बैलांची रांग असायची पोळ्याला, आणि थाटात त्या ठिकाणी बैलजोडी यायचे. बाशिंग काय, आज होतात पोळा, परंतु निवडक कमीत कमी असलेल्या बैलजोड्यांमुळं म्हणजे आजच्या ग्रामीण संस्कृतीमध्ये वेगळ्या पद्धतीनं बदल व्हायला लागले. आणि हे बदल घडायचं जर असेल तर आपल्याला खेड्याची अस्सल ओढ निर्माण झाली पाहिजे. खेडं बदललं पाहिजे. खेड्यामध्ये सगळ्या सुधारणा केल्या पाहिजेत. परंतु खेड्यांमध्ये ज्या पद्धतीनं उत्सव आणि सण होत होते, पूर्वीचा काळ आठवा, पूर्वीचे शेतकरी आठवा, धोतर आणि नेहरू शर्ट, नऊवारी साडी घालून शेतकऱ्याची बायको शेताभर काम करायची, कामाला जायची. आज पॅन्ट शर्ट. यानंतर हा बडेजाव वाढत गेला हो, सलवार कुर्त्याने घेतली जागा. म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे का कच्च्या मातीचे तयार करून, ठोकळे तयार करून घर बांधणारी पिढी, लंकेश सरांनी सांगितलं की आपल्या शेतामध्ये 3-3 मजली ही सिमेंटची घरं बांधायला लागली. कारण काय, शहराचं अनुकरण. माझ्या मुलीला या ठिकाणी मुलगा पाहायला येणार आहे, मग मी खेड्यात कौलारू घरात राहू, मी सपरात राहू. म्हणजे ही व्यवस्था या ठिकाणी त्यांची जी संस्कृती आहे ना तिच्यात बदल व्हायला लागला. मग आता आपल्याला यापुढे येणाऱ्या काही समस्या, मग अशी मी म्हटलं आव्हानात्मक आहे, आव्हानं आपण समजून घेतली पाहिजे. का शहराकडे स्थलांतर होत चाललेलं आहे आणि हे रोजगाराच्या शोधानं तरुण पिढी शहराकडे धावती आहे. आणि ज्यामुळं काही खेडी आहे ना तिथं फक्त काही वृद्ध महिला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे वृद्धाश्रम प्रत्येक खेड्यामध्ये दिसून राहिलेत, फक्त आपापल्या घरात. हे आपण समजून घेतलं पाहिजे. खेड्यातली संस्कृती टिकून ठेवण्याची जबाबदारी सुद्धा शहरात राहणाऱ्या आपल्या सर्वांची आहे. व्यसनाधीनता जी वाढलेली आहे ना बदलत्या ही जीवनशैलीमुळं, ती आपण या ठिकाणी नामशेष करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पाण्याची टंचाई, निसर्ग बघा, निसर्ग कोपतो कधी कधी, आणि त्या निसर्गाच्या ठिकाणी तुम्ही झाडं कापली, त्या ठिकाणी इमले बांधले. मगाशी सांगताना सांगितले काही ओढे नाले या ठिकाणी लयास गेले. मग ते पाणी, पावसाचं पाणी घरांमध्ये घुसायला लागलं. ज्यावेळेस 96 साली मी या ठिकाणी आलो, तसा 84 साली शिक्षक बँकेत होतो, पण 96 साली ज्यावेळेस आल्यानंतर एका वसाहतीमध्ये इतकं पाणी झालं होतं. आमचा मित्र राहत होता विनायकनगरमध्ये. आम्ही कमरे इतक्या पाण्यातून त्यांच्या घरातल्या वस्तू उचलल्या. सर वाघमारे आणि केशव ढाकणे. म्हणजे आपण आपलाच राज कसा घडून आणतोय हे यावरून स्पष्ट होत आहे. म्हणून निसर्गाशी नातं तोडू नका. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी. प्रत्येकाने पुढच्या महिन्यामध्ये
मी तर जूनमध्ये का म्हणतोय का पाणी तुम्हाला घालायला जास्त लागणार नाही, परंतु आत्ताच एक विचार करा का आपण एक झाड लावूया आणि निसर्गाचा समतोल जो ढळतोय ना तो वाचवण्याचा आपण प्रयत्न करूया. एक झाड कमीत कमी लावायचा निर्धार करूया. आजचं खेडं हे जरी स्वयंपूर्ण जरी नसलं ना तरी ते प्रगत होण्याच्या वाटेवर आहे. म्हणजे खेडं हे प्रगतिशील, प्रत्येक बाबींचा विचार करून, शहरीकरणाचा विचार करून ते खेडं सुद्धा स्वयंपूर्ण जरी या ठिकाणी नसलं तरी ते प्रगत होण्याच्या वाटेवर आहे. आणि ग्रामीण संस्कृतीतील आपुलकी, जिव्हाळा, ममता, प्रेम हे निसर्गाच्या सानिध्यात टिकून ठेवण्याची जबाबदारी ह्या आधुनिक तंत्रज्ञानाला बरोबर घेऊन आपण सर्वांनी स्वीकार केला पाहिजे. हेच तर खऱ्या अर्थानं ग्रामीण विकासाचं यश आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मगाशी बोलत असताना ग्रामीण भाग, माझा एक मित्र नेहमी एक गीत म्हणायचा, मला ते म्हणावं असं वाटतंय. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा रस्ता होता, माझ्या गावाकडे चल. तिथं उन्हात उन्हात तळत्यात माणसं, तिथं उन्हात तळत्यात माणसं, तिथं मातीत मळतात माणसं, त्यांच्या घामाचा भाव हाय सस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कोट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. माझ्या बापाचं हिरवं रान, काळ्या आईनं पिकवलं सोनं, आता सुगीत घालत्यात सस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. तुझ्या डब्यात साखर लागते गोड, तुझ्या डब्यात साखर लागते गोड, तिथं फडात बापाच्या हाताला फोड, भाव ठरतो त्याला न पुसता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कोट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. नवा दुष्काळ घिरट्या घाली, तवा बापाच्या गावाला कोणी नवाली, गावा असून तो झाला फिरस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. एक लक्षात घ्या, गावाचा विकास आपल्या सर्वांचा विकास, शहराचा विकास करत असताना गावाला सुद्धा अभिरू नका, गावाला धरून चालूया आणि गावातील सर्वांना बरोबर घेऊन एक नवीन संस्कृती निर्माण करूया आणि या संस्कृतीला जपण्याचं काम आपण सर्वांनी करूया. जय भारत, जय संविधान, जय जगत.